मित्रांनो, आपण निघालो आहोत पुण्याच्या शक्तिपीठांच्या यात्रेला, दर्शनाला आणि आज मी येऊन पोहोचलो आहे सिंहगड रोडवरील स्वयंभू रेणुका मातेच्या दर्शनाला. तर चला आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊयात. सिंहगड रोडच्या मुख्य रस्त्याला लागून आपल्याला फडके गणपतीचं मंदिर लागतं. हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि आपण बघू शकतो या मोकळ्या पटांगणामध्ये फडके गणपतीच्या बाजूला जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा पुढे गेल्यावर आपल्याला काही मंदिरं दिसतात. तर यातील मुख्य मंदिर आहे रेणुका मातेचं. डाव्या हाताला आपल्याला जो कळस दिसतो तो आहे दत्तात्रय प्रभूंचा आणि मधलं जे मंदिर आहे ते आहे नागदेवतेचं प्राचीन मंदिर. तर हा आपण दत्तगुरूंचा कळस बघतो आहोत आणि मग आपण उजव्या हाताला वळतो रेणुका माऊलींच्या स्वयंभू अशा मंदिराकडे. काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण पोचतो देवीच्या सभामंडपामध्ये. आपण बघू शकतो आपल्याला सभामंडपामध्ये देवीचे वाहन सिंहराज दिसतात. पितळी सिंहराज एका चौथऱ्यावर बसलेले आहेत आणि मग आपण वळतो देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे. देवीच्या गाभाऱ्यापुढे सुरुवातीला देवीची उत्सव मूर्ती अष्टभुजा भवानी आहे आणि मग मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीचा सुंदर, अतिशय विलोभनीय असा तांदळा बघायला मिळतो. रेणुका माऊलीचा या मूळ स्वरूपामधलं जे दर्शन आहे ते पुण्यामध्ये क्वचितच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. माहूरगड निवासिनी रेणुका मातेचा हा तांदळा अतिशय सुंदर आणि अतिशय देखणा असा आहे. आपल्याला गाभाऱ्यामध्ये दोन विग्रहाचे दर्शन होतात. त्यातील हा जो छोटा विग्रह आपण बघतो, तो विग्रह सद्गुरू शंकर महाराज म्हणून इथे सत्पुरुष होऊन गेले, त्यांना मिळाला होता, त्यांच्या हातून स्थापन झाला होता. काही वर्षांपूर्वी मग या मूळ स्वयंभू रेणुका मातेच्या बाजूला हा नवीन विग्रह, हा नवीन तांदळाची स्थापना करण्यात आली. तर असे हे रेणुका माऊलींचे दर्शन करून जेव्हा आपण मागे वळतो, तेव्हा आपल्याला दिसतात ते प्राचीन वृक्ष. इथे प्राचीन असा पिंपळ वृक्ष आहे, त्याखाली म्हसोबा आहेत. हे खूप प्राचीन असल्याचं सांगितलं जातं. आणि मग आपण जातो येथील अतिशय पुरातन, अतिशय जुन्या अशा नागदेवतेच्या दर्शनाला. रेणुका माऊलींच्या मंदिराच्या बाजूला असलेलं नागदेवतेचं हे स्थान अतिशय प्राचीन, अतिशय जुनं असल्याचं सांगितलं जातं. तर आपण बघू शकतो पंचमुखी नागाची ही प्रतिमा आणि त्यानंतर आपण वळतो दत्तगुरूंच्या, दत्तप्रभूंच्या दर्शनाला. दत्तप्रभूंच्या पादुकांचं दर्शन घेऊन जेव्हा आपण गाभाऱ्यात बघतो, तर गाभाऱ्यात दत्तप्रभूंची अतिशय सुंदर बालस्वरूपातली लोभसवाणी गोंडस अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. दत्तप्रभूंचं अतिशय सुंदर असं हे दर्शन आहे. या ठिकाणचं दत्तप्रभूंचं हे स्थान अतिशय जागृत असं आहे. तर मित्रांनो, नक्की आपण नवरात्रात सहकुटुंब आई रेणुकेच्या दर्शनाला इथे या. आपल्याला माहूरगडाचं दर्शन झाल्याचं समाधान मिळेल. जय जगदंब, जय भवानी. नमस्कार.